फ्रेंड्स, वेलकम टू ब्लॉग विथ हिमांगी। कसे आहात आपण सगळे? तर आजचा जो ब्लॉगचा टॉपिक आहे तो तुम्हाला थंबनेलवरनं कळलाच असेल। तर आज आहे आमची फर्स्ट मॅरेज ॲनिव्हर्सरी आणि म्हणून मी हा ब्लॉग बनवत आहे। छोटासा ब्लॉग बनवणार आहे, पण आज जे आम्ही काय करणार आहे, आज म्हणजे आजचा दिवस आहे जो माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि आज मी छोटे छोटे मेमरी क्रिएट करणार आहे। त्या सगळ्या मी ब्लॉगमध्ये शूट करेन आणि तुमच्यापर्यंत पोहोचवेन। तर ब्लॉग पूर्णपणे बघा। सो पटकन आवरून घेतलं आणि आम्ही तयार झालो। खूप सिंपल असं तयार झालो आहोत, कारण बाहेर खूप पाऊस आहे आणि आम्ही चाललो आहोत एक मंदिरात। खूप सुंदर मंदिर आहे। मी ह्यांना आधीच सांगितलं होतं की आपण ॲनिव्हर्सरीच्या दिवशी तिथे जाऊया। सो आता आम्ही तिथेच चाललोय। तुम्हाला पण दाखवते किती सुंदर मंदिर आहे ते। त्रिमंदिर। सो हे आहे ते त्रिमंदिर आणि आम्ही पण पहिल्यांदा चाललो आहोत, पण इतकं सुंदर मंदिर आहे, इतकं स्वच्छ आणि इतकी शांतता आहे इथे। पटकन तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते। मंदिराच्या आत एंट्री करतानाच इतकं सुंदर आणि इतकं मोठं झुंबर बघितलं, इतकं छान वाटत होतं ते। रात्रीचा व्ह्यू किती मस्त असेल। मंदिरामध्ये तुम्ही शांतता बघितली का? किती शांतता आणि किती स्वच्छ होतं मंदिर। आणि विशेषतः त्या मंदिरात एकही पंखा नव्हता। 2 असे मोठे दरवाजे आहेत, त्याच्यामधूनच हवा येते। किती सुंदर नक्षीकाम केलंय बघा। इथे येऊन इतकं माइंड रिलॅक्स झालं आणि खूप छान वाटलं इथे येऊन। थोड्या वेळ मंदिरात बसून आम्ही निघालो आणि आता आम्ही आमच्या दुसऱ्या मंदिरात चाललो आहोत, जिथे आम्ही डेली जातो। मंदिरात वगैरे जाऊन आलो आणि खूप भूक लागली होती, म्हणून नाश्ता वगैरे केला आणि जायचं होतं मल्हारला घ्यायला। मल्हारची स्कूल बस पटकन गेलो। मम्मीला मी सांगितलं होतं की मल्हारला सांगू नको, मला त्याला सरप्राईज द्यायचं आहे। आणि मला बघून तो खूप खुश झाला, खूप एक्सायटेड झाला। तर थोडा आराम करून घेतला आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6। सो पटकन आवरावरी करून घेतली, कारण मम्मी वगैरे येणार होते इथेच केक कापायला। मला उचलून घेतो का? काय दिलं ग? तांदूळ ठेवायचं, मला शोधायचं। ब्लॉग मध्ये आवडली? ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये येऊ दे पहिला। सचिन काय मदत करू? पक्का परफ्यूम रहेगा। विशाल किती उत्सुक आहे बघायला। आम्ही गाऊ सगळ्यांनी बघा, फायनल गिफ्ट, फायनल गिफ्ट। इसकी माँ का तो उल्लू बनाए रे। बोला खाली घे, बोला खाली घे। आता गोट्या दिल्या बरोबर। काय झालं दादा? दे ना सांगूया मदत करते का कोणाला?
इसमें कौन कौन शामिल था भाई? परफेक्ट आलं का? सगळ्यातलं पहिला देव दे मग. सचिनाला होतं नाही, त्यांना माहितच नव्हतं. हो मामीला बघितलं नव्हतं ना. कशाला चिरपा नको करू कांदाला. उशीचे खबर. फोटो फ्रेम आहे. फोटो फ्रेम आहे. मामी ह्याला आणायला पाहिजे. अरे आपला फेवरेट निघाला आता. कशाला एवढं? लपून ठेवली होती बॅगी. एक मिनिट. सो केक कटिंग वगैरे करून सगळ्यांची जेवणं वगैरे पण झाले आणि खूप दिवसांनी सगळे एकत्र आले होते. तर सगळे गप्पा वगैरे मारत होते आणि फायनली मम्मी वगैरे पण निघत होते. सो फायनली सगळा कार्यक्रम झालेला आहे आणि मी आता कमी व्हॉईसमध्ये बोलते कारण बाहेर सगळे बसलेले आहेत. सो फायनली कार्यक्रम झालेला आहे आणि छोटा छोटा म्हणता खूप मोठा आणि खूप मस्त कार्यक्रम झालेला आहे. आणि आज फर्स्ट टाईम मी लाईफमध्ये इतके गिफ्ट अनरॅप केले आहेत. ते गिफ्ट मी तुमच्यासोबत शेअर करते कारण जी व्हिडिओ क्वालिटी आहे ती थोडीशी डल झालेली आहे. लाईटिंगमुळे थोडंसं ब्लर झालेलं आहे. सो मी आता ते तुम्हाला व्यवस्थित क्लिअरली काय काय गिफ्ट मी अनरॅप केलेले आहेत ते दाखवते. तर चला बघूया. सो सगळ्यात फर्स्ट गिफ्ट आहे ते माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे. ॲक्च्युली ते माझ्या बकेट लिस्टमध्ये होतं. मला जी वस्तू पाहिजे होती आणि यांनी मला आज गिफ्ट केलेली आहे. सो सगळ्यात फर्स्ट आणि स्पेशल गिफ्ट आहे ही साऊथ इंडियन पॅटर्न रिंग जी की माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि खूप सुंदर अशी आहे. सो हे बघू शकता खूप क्यूट आणि खूप सुंदर आहे. सो थँक्यू सो मच या गिफ्टसाठी. त्यांनी मला गोल्डची रिंग गिफ्ट केली आहे आणि मी त्यांना हे चांदीचे जे ब्रेसलेट आहे सो हे चांदीचे ब्रेसलेट मी त्यांना गिफ्ट केलं होतं आणि हे त्यांना खूप आवडलं. त्यांना पण पाहिजे होतं पण त्यांना एकदम सरप्राईज होता. ब्लॉगमध्ये प्रँक तुम्ही बघितलाच असेल. सो हे ब्रेसलेट मी त्यांना गिफ्ट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर पण खूप सुंदर असे गिफ्ट मिळाले आहे. हे आहे कपल वॉच. सो हे बघा कपल वॉच खूप सुंदर आहे. त्यांना मिळालेले आहेत शूज जे की खूप सुंदर ब्लॅक आणि ब्राऊन कलरमध्ये आहे. त्यानंतर सगळ्यात स्पेशल आणि खूप सुंदर अशी आमची दोघांची फोटो फ्रेम जी की खूप सुंदर आहे, खूप क्यूट आहे. आणि हे जे हार्ट आहे ते माझ्या मल्हारनी सरप्राईजसाठी लावलेले आहेत. सो बघू शकता खूप सुंदर आणि क्यूट अशी आहे. थँक्यू सो मच. त्यानंतर हा व्हाईट आणि पिंक कॉम्बिनेशनमध्ये कॉटनचा कुर्ता सेट आहे. सो हा पण खूप मस्त आहे आणि मला खूप आवडला. त्याच्यानंतर हा ॲन्व्हलप आहे आणि ह्याच्यामध्ये मनी आहेत, पैसे आहेत. सो ह्याच्यासाठी पण थँक्यू. सो असे होते गिफ्ट. गिफ्ट खूप सुंदर होते आणि मला खूप आवडले. सो सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि हा दिवस खूप छान म्हणजे खूप छान होता आणि हा दिवस असाच माझ्या आठवणीत राहणार आहे. ही आमची फर्स्ट ॲनिव्हर्सरी आहे जी मला कायम लक्षात राहील. सो असा होता हा आजचा व्लॉग. जर हा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि गिफ्टमधनं तुम्हाला कोणतं गिफ्ट आवडलं सो कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. सो भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.